हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. इलू इलू हा सिनेमा 31 जानेवारीला आपल्या भेटीला येतो आहे आणि खरं तर इलू इलूमय वातावरण इकडे झालं आहे, कारण का हे बलून्स वगैरे असे सगळे इकडे आहेत आणि हे जे आपले कलाकार आहेत ना त्यांचंसुद्धा आल्यापासून इथे मी बघते दंगा सुरू आहे, मस्ती सुरू आहे आणि एकमेकांची खेचाखेची सुरू आहे. खूप स्वागत सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? मजेत आणि खूप सुंदर दिसत आहे सगळे. इलू इलू हा सिनेमा लवकरच रिलीज होतो आहे आणि आता या सिनेमातलं एक गाणं प्ले होत होतं सारखं आणि मला पाठ झालं आता, म्हणजे तेच चालणार आहे आता डोक्यामागे. मला असं वाटतं अंकिताची ही स्ट्रॅटेजी होती, ती मगाचपासून हेच गाणं प्ले करते आहे ना. राईट. सो कसे आहात आणि कसं झालं प्रमोशन? आणि मला इथे विचारायचं इथले जेनझी कोण कोण आहे? या एकच आहे जेनझी? नाही, मी फिल्म 1998 वर आहे आणि मी 99 बॉर्न आहे. सो मी जेनझीत मला काउंट नका करू प्लीज. प्लीज नका करू प्लीज नका करू. अगदीच बॉर्डर. अंकिता इवन इफ आय तू पण जेनझी आहेस? अर्धी. तू सांगणार नाही ना काय बॉर्न आहे? अर्धी जेनझी. आय विल टेल लेटर. ऍक्च्युली मी तुला रिलेट होऊ शकते. हां, नो 97 ऑनवर्ड. जेनझी 97 से शुरू होता. तो मैं भी जेनझी हूँ. ये 97 ऑनवर्ड्स. पण मला असं वाटते जे इथे जेनझी आहेत ना त्यांना फारसं पटलं नाही की आपण जेनझी आहोत. 97 से क्यों शुरू होता है? इट्स फ्रॉम 97. बट ये किसने बोला? मुझे लगा कि 2000 से होता है. नाही. हा, मग असं असेल तर मग मी पण मिलेनियल आहे भाई. मला पण हवं आहे मिलेनियल. पण निशांत काय सांगशील? कारण का ना खूप आता ह्यांचे जे टॉक्स आहेत ना कधी कधी आपल्यासाठी हे काय बोलतायत असं झालंय तुझं कधी पूर्ण शूटच्या दरम्यान? नाही असं नाही. तू मी जेनझी आहे. मी जरा अति हुशार होतो ना मग. आप कब पैदा हुए? 2002. आप 2002 का हो? बट मुझे नहीं लगता वो जेनजी ना बिल्कुल नहीं है. ही इज अ ओल्ड सोल. मतलब वो बहुत ऐसे पुराने जमाने का मतलब हाँ बच्चा है. उसका नहीं मतलब उसका वो उसका नहीं उसका हाँ उसका इंटरेस्ट जो है वो मतलब वो चिट्ठी लिखता है ये सर. हाँ ये बहुत पुराने वाली चीजें करता है ये. हाँ पुराने वाली चीजें करते हैं वो. सो नॉट अ जेनजी. रिसेंट लेटर किंवा चिठ्ठी अशी ती म्हणाली. कोणाला लिहिलेस रिसेंट लेटर्स मी माझ्या एका मैत्रिणीला लिहिलेले आहेत. ओ इलू इलू. पण असं काही नाही, फक्त इलू इलू साठी मी लेटर्स नाही लिहित. मी नॉर्मल लेटर्स पण लिहितो लोकांना द्यायला. एक बेस्ट क्वालिटी आहे जेनझीची की ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात. हां, मीराला पण लिहिली आहेस तू? इवन श्रीकांत सरांना पण लिहिली आहे. हो. किती भारी. तुझं इलू इलू तुटलं. अंकिताकडे माईक पास करूया जरा आपण. अंकिताचं म्हणणं आहे की तू अंकिता आय डोंट नो व्हॉट हॅपेंड. तुला लेटर हवंय त्याच्याकडनं? नाही त्याच्याकडून असं नकोय मला. काय असं हो मला लेटर हवंय. मी सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले सगळ्यांना. आता ही पंचलाईन जास्त होईल. 31 जानेवारी आमचा पिक्चर येतोय. अंकिताला लेटर हवंय. पण तुला असं होतं का की यार हे सगळे 90sचे काय टॉक करतात आणि आपल्याला कळत नाही? नाही. मी पण थोडीशी 90s म्हणजे 1990 ह्याच्यामधलेच मी बॉर्न आहे. नाही पण एनिवे बट मला हे खूप आवडतं. म्हणजे जरी त्या काळात मी 2-3 वर्षाची जरी असले ना बट आय लाईक व्हॉट इज हॅपनिंग इन दॅट एरा. हां सो या तसंच तुला आत्ताच्या सगळ्या गोष्टी कळतात म्हणजे असं नाही अख्खं नाही कळत मला. दोन्ही मिक्स आपण तेच आहोत. आपण म्हणजे मिलेनियल पण नाही आणि जेनझी पण नाही पण मधल्यामध्ये. पण जे इथे मिलेनियल्स आहेत ना त्यांना असं काय वाटतं की ते आत्ताच्या काळामध्ये ती गोष्ट मिस होतीये खूप, जे तुमच्या पिरियडमध्ये होती आणि ते आता नाही आहे आणि तुम्ही खूप मिस करता. म्हणजे ठहराव बेसिकली निवांतपणा हा हरवला आहे सगळा. आत्ता एक स्पर्धेचं युग आहे त्यामुळे सगळेजण पळत सुटलेले आहेत. कुठे ते माहिती नाही पण पळत तर सुटलेले आहेत आणि प्रत्येकाला पुढे जायचंय कुणाच्या तरी किंवा म्हणजे स्पर्धाच ही चालू आहे. तेव्हा एवढी नव्हती, निवांत होती माणसं. माणसातली माणुसकी खूप जागृत होती. साध्या पोस्टकार्डवरती माणसं घरी म्हणजे साध्या पोस्टकार्डवरती खायली कुशाली कळायची किंवा अशी पत्र किंवा तारा गेल्यानंतर लोक धावून यायची किंवा टचमध्ये असायची जरी मोबाईल नव्हता पत्राने का होईना. आणि एक आपुलकी होती. म्हणजे आम्ही मावश्या आणि यांच्या घरी इतके महिने राहिलो तरी त्यांना काही वाटायचं नाही. आता आपल्या घरी जर कोणी तिसरा माणूस आला तर आपल्याला अरे हा कधी जाणार आहे किंवा अरे हा राहणार आहे म्हणजे ह्या टाईपचं. एकूणच वृत्तीत पण फरक पडला,
प्रवृत्तीत पण फरक पडला आणि संस्कृतीत तर तो पडतोच आहे. तो काळाचा महिमा आहे. खरं आहे. आणि मी फारच सिरियस केलं ना, पण मी खरं बोललो. खरं आहे. मीरा तू काय म्हणजे बघ, आज सगळं म्हणजे काय प्रश्न, सॉरी. येस, म्हणजे तू मिलेनियल आहेस आणि काय ती गोष्ट जे कॉलेज लाईफमधली किंवा त्या पिरियडमधली ती आता मिस करतेस की आता कुठेतरी ते हरवलंय? नाही ॲक्च्युली मिस म्हणजे त्याच ज्या जुन्या आठवणी आहेत मी त्याच मिस करते ॲक्च्युली. जसं ते म्हणाले की नातेवाईक यायचे आम्हाला, तर आम्ही घरामध्ये 4-4 मुलं असायचो, भाऊ बहिणी, तर आम्हाला काकांकडे जाऊन सोडायचे, ते 2-2 महिने आम्हाला सुट्ट्यांमध्ये तिथेच ठेवायचे. सो हे आता जाणं होत नाही. आणि आत्ता पण आमच्या घरचे ना अजूनही आम्ही असं करतो की आमच्या घरी कोणी आले ना आम्ही लवकर पाठवतच नाही, असं रडतो वगैरे, आत्या राहा ना गं, मावशी राहा ना गं, आम्ही सोडत नाही. कारण ते खूप छान वाटतं जेव्हा मोठी फॅमिली असते त्यावेळेस. आणि जर त्यावेळेस जे नव्हतं म्हणजे फोन नव्हता त्यावेळेस, तर ते मला खूप छान वाटतं आहे ॲक्च्युली. जसं यांनी पत्राचं सांगितलं, माझी आई माझ्या मावशीला मामाला पत्र लिहायला लावायची आणि आम्ही ते लिहायचो ना, तर ते खूप मिस करते मी खरंच. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ॲक्च्युली अजून. ॲक्च्युली बरंच हो, काही खूप खूप गोष्टी आहेत, म्हणजे ते आठवायला लागतं आता ते सगळं. खरं. पण आता हां हो, माझ्या घरचे खरं सांगू, माझ्या बाबांकडचेही सगळीच्या सगळी फॅमिली खूप चांगली आहे, खूप चांगली आहे. यांचं म्हणजे मावशीच्या साईड असं नाही नाही, अरे एक्झॅक्टली. पण आमच्या घरात खूप चांगले आहेत, काका आत्या मावश्या सगळ्या. समजव नाही गोष्ट म्हणजे तिला हमारे समझ गया. हमारे यहाँ पे ना जो डैड के साइड के लोग होते ना तो थोड़े से विलन कैटेगरी में पकड़े जाते हैं, और जो मॉम के साइड के होते ना उनसे ज़्यादा कनेक्शन और प्यार होता है. हाँ नहीं, बट मेरे यहाँ पे दोनों के साथ अच्छा वाला है, तो ये इसलिए वो शॉक हो. या यस, आपको ये मतलब अभी पता चला ये कॉन्सेप्ट जो कुछ जिसने बोला आत्ताच कळलं? हाँ, ये मैंने कभी ऐसा सुना नहीं. हाँ नहीं नहीं नहीं, ये तो मुझे पता है कि हमेशा वो मदर इन लॉ विलन होता है. हाँ मतलब काय शिकवताय तुम्ही तिला? This I know. This is not only in India. It's like it's in a lot of cultures. A lot of cultures. It's there. It's there in Greek culture as well. It's there in Greek culture a lot as well. बहुत सारे cultures में है ये सब. But ये मतलब I did not never ये मैंने कब ऐसा सुना नहीं कि मतलब फादर का ये फुल साइड का ये होता है, मतलब ये नहीं पता था. बट ये प्रमोशन में आप बहुत कुछ सीखे जाओगे. हाँ हाँ, अच्छा है. मतलब अब मैं बस अपना ऐसा थोड़ा सोच रहा हूँ ना, अब मतलब वो ऐसा क्लिक हो रहा है कि ओके. हाँ येस, मला असं वाटतं की इतका दंगा तुम्ही करताय ना प्रमोशनच्या दरम्यान, नंतर तुम्ही एक मस्त अशी काश्मीरला वगैरे ट्रिप करायला शांत बसत ना. निशांत तू शांत दिसतोस मला मागासपासून, पण काय नाही 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 तिकडे काहीतरी काय काय काय. मी नॉर्मली शांत असतो, मी एवढा हा नाही. म्हणतोय नॉर्मली शांत असतो. असं प्रेमाने सरकायझम बोलतो. तुझ्याकडे जरा जास्त असं मला वाटतं. नाही नाही, हो नाही? म्हणजे आहे. पण एली, तू ह्या सिनेमात साडी नेसलीस आणि तो पूर्ण लुक तुला कॅरी करायला किती मजा आली आहे, कारण का तू लास्ट टाइम म्हणालीस की साडी कॅरी करायला खूप तुला अरे छान साड़ी वाटतं. तो मेरा फेवरेट है, मेरा फेवरेट है. मतलब जब मैं इंडिया आई हूँ ना, तो मतलब मेरा वही ड्रीम था कि मुझे मतलब साड़ी पहनना है. तो मुझे याद है जब मैंने वो मॉडलिंग का एक कैटलॉग शूट किया है तो फुल ऐसा साड़ीज़ पहना दिया. मतलब मैं बहुत खुश थी कि वाओ, लाइक आई एम वेयरिंग द साड़ीज़. एंड और मैंने बहुत प्रैक्टिस की है, मतलब मैंने गूगल किया है कि साड़ीज़ में कैसी पोज करना पड़ता है, बिकॉज इट्स अ वेरी डिफरेंट टाइप ऑफ अटायर, यू नो. सो मैंने वो भी प्रैक्टिस किया है, तो एकदम ऐसा फुल सेट मतलब ऐसे सीख गए. एक तरीका भी होता है वॉकिंग करना है, मतलब वो क्या बोलते हैं वो अंदर का ऐसा थोड़ा ऐसा किक करना है, और ऐसा नहीं किक करना, मतलब थोड़ा ऐसा एलिगेंट भी, यू नो. आपको पता है इसको मराठी में क्या बोलते हैं? नहीं, क्या बोलते हैं इसको? प्लीट्स को क्या बोलते हैं मराठी में? प्लेट्स को हाँ, नीरिया. नीरा नीरा नीरिया कहते हैं. नीरा नीरी नीरी प्लेट्स एक नीरी और हाँ. बहुत सारे नीरा ऐसे अच्छा. बोलतात. अरे ओके. नीरा नीरी. म्हणतात. हा नीरी नाही, मिऱ्या इज डोक्यावर मिऱ्या वाटणं.
वाव, अंकिता पटकन देऊन ठेव. मीरा 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 म्हणतात. ओके, अच्छा. हर जगह पे अलग अलग. हाँ, सो मतलब जब अजिंक्य ने कहा कि मतलब फिल्म के अंदर फुल साड़ीज पहनेंगे आप, मतलब तो मैं बहुत और ज़्यादा एक्साइटेड हो गई. हाँ, और मुझे भी आता है साड़ी पहनना, मैं खुद मतलब करती हूँ, बट एकदम वो प्रॉपर ये ऊपर का प्लेट्स एक्चुअली नहीं सीख गए मैं अभी तक. यहाँ पे करती हूँ. अभी मैंने सीखा कि अलग अलग स्टाइल होता है कि इधर थोड़ा और ऐसे खींच लो, इस पे और एक एक्स्ट्रा पिन डाल दो, ये सब मतलब अलग अलग ये स्टाइल, सबका अलग स्टाइल होता है. 31 जन तक वो भी हो बट जाएगा. हाँ नहीं, बट ये वाला इधर का नीरो या क्या बोलता है, हाँ इधर का पदर. हाँ पदर. हाँ, ये थोड़ा एक अलग ही स्टाईल आहे, मुझे सीखना पडेगा. वाव, हे ट्युटोरियल टर्न झालं पटकन. पण तुमच्या दोघांची जोडी ना खूप भारी वाटते मला. आणि ना आता ऑफ कॅमेरा तुमची जोडी मला अजून छान वाटते, कारण का तुमचं एकमेकांचे नोकझोक हे सगळं सुरू आहे. काय असंच करत म्हणजे शूटला मला असं वाटतं अजिंक्य सर तुम्हाला ह्यांनाच जास्त सावरावं लागलं असेल की बाबा बस करा आता. खरं है ना? नाही त्यांना म्हटलं नाही मी कुठे त्रास दिला. बरं, आता मी जर विचारत नाही की पण मी आता जर विचारत तर सगळ्यांची पोलखोल निघेल मग बाहेर. मग मी आता तसंच विचारते, म्हणजे असा विचारते घास घेऊन. बरं, आता मी जे म्हणी सांगेन ना तसं सेटवर कोण होतं हे मला सांगायचंय. मला असं वाटतं ह्याचं उत्तर अजिंक्य सर तुम्ही म्हणजे उत्तम देऊ शकाल. ओके. हां हां बरं, पहिली म्हण आहे आग लगे बस्ती में अपुन अपनी मस्ती में. असं सेटवर पूर्ण शूट दरम्यान कोण होतं? खरं उत्तर द्यायचं की म्हणजे तिकडे तुम्ही काही करा, मी माझं प्रोडक्शन हा सगळे ऍक्टर पैकी सांगायचं ना. हा 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 आग लगी मस्ती में अपुन अपनी मस्ती में. निशान हा म्हणजे गप्प असं शांत. अंकित तुला वेगळं काय म्हणायचंय का? अरे सगळे असले म्हणजे तू बघ. ओके, पुढचा आहे चोर तो चोर वर शिरजोर. म्हणजे एक कांड करायचा आणि सांगायचं मी कुठे काय केलंय आणि असं दाखवायचं की अरे मी नाही त्यातला असं वगैरे. मतलब एक काम, मतलब उसने मस्ती किया और फिर बोला कि नहीं मैंने तो किया ही नहीं, मतलब ही इज नोवेयर इन दैट सिनारियो. अजिंक्य असं थोडे छोटे प्रँक्स करायचे आमच्यावर. मी नव्हतो. हो, अजिंक्य सर पण जेनझी टाइपच आहेत. ही इज 28 years old. हां येस या 95 मग जेन्झी नाही आहे. बॉर्डर. हा बॉर्डर होता राहिलेला जेन्झी. ठीक आहे. शक्तिमान पाहणारे जेन्झी का? हां, काय प्रँक्स केलेत जरा मला इथे. असं वाटतं की हे जे लेटर तुम्हाला दिलं होतं सेटवर ते प्रँक होतं का? ओ डीप. नहीं, क्योंकि मैं बोलने वाली थी, क्योंकि हमने कहा कि वो बहुत ऐसा ये वेरी शांति वाला लड़का ये सब, लेकिन वो है भी थोड़ा मिस्चीवियस. तुमच्या दोघांचे सीन्स खूप जास्त झालेत ना. आप दोनों के सीन्स बहुत है क्योंकि आपका ही पेयरिंग है. तर म्हणजे तिला जास्त चांगलं माहिती आहे की तू प्रँक्स किती केलेस. आता मला खरं सांग काय प्रँक्स केलेस. असे आता आठवत नाही. एवढे इझी प्रँक नाही, मोठे केलेस म्हणजे त्याचं हे काय नाहीये. सर्वात जास्त मी प्रँक्स अजिंक्य सोबत केलेत, कारण मी सर्वात पहिले आय थिंक अजिंक्यने मला सिलेक्ट केलं आहे फिल्मसाठी. सो 2019 पासून मी आणि अजिंक्य आम्ही एकत्र आम्ही प्लॅन करून प्रँक्स करायचो. अच्छा, वाव. बरं, आता नेक्स्ट आहे उंदराला मांजर साक्ष. म्हणजे गीता अजिंक्य हा म्हणजे आता हा एक प्रँक करतोय तर ह्याला साथ देणारी मीरा आहे असं. हां, ओके ओके ओके. सपोर्टिंग रोल. हां, नॉट एक्झॅक्टली.
एका माळेचे मणी मला असं वाटतं सगळे आहेत. एका माळेचे मणी. इंद्राला मांजर साक्ष वगैरे असं. हा हा वो आहे वो. अच्छा, ते नाही movie दाखवलं. मधले. बाकीचे ह्याचे जे मित्र दाखवलेत फिल्म मध्ये ते परफेक्ट आहे. ओके. म्हणजे कमालच आहे, गँगच आहे तिथे. हा. चित्रपटात अशी गँग आहे. पण मला असं वाटतं या सिनेमाच्या निमित्ताने जे एक्सपिरियन्स आपल्याला करायला नाही मिळालं ते तू केलंयस या सिनेमात. अशी एक कोणती गोष्ट की तुला नव्याने कळली होती सेटवर की बा अच्छा हे पण होतं तर त्या काळी, किंवा तू त्या काळीचं नाही मानायचं स्वतःला पण तरी ते गोल्ड स्पॉट आपण मला असं वाटतं त्या एरामध्ये नसेल ज्या एरामध्ये तू आहेस. एक गोल्ड स्पॉटचा सीन आहे जो तुम्हाला फिल्ममध्ये दिसेल. माझी आई तो सीन बघून एवढी खुश, हे तर मी माझ्या लग्नात केले, थांब मी तुला माझ्या लग्नातला फोटो दाखवतो. आणि सेम फोटो आहे वाव. आणि मला असं खूप ते छान वाटलं. एक बॉटल दोन वाव. 2 स्ट्रॉ हा तो नाही माझा. आणि हा अच्छा, शादीवाला रिव्हील नाही करणार. हे रिव्हील नाही करायचंय का? शादीवाला हा शादी का यस. हा. तब देयर एक सीन है कि गोल्ड स्पॉट मधनं आम्ही दोघं एका स्ट्रॉनी पीतोय. तर ते आईनी तो मेरी माँ ने मुझे बोला था कि मेरे शादी में भी ये था, तो उसने वो वाला फोटो मुझे दिखाया कि ऐसा सेम फोटो है मेरे मॉम का और मेरे पापा का. हाँ वो तो मुझे याद है कि अजिंक्य ने आके मुझे भी एक्सप्लेन किया कि एकदम प्रॉपरली ऐसा कि यू नो दैट ऐसा होता था उस टाइम पे. हा, लग्नामध्ये तर मी पण पाहिले ते एक कोल्ड ड्रिंक आणि 2 स्ट्रॉ. तुला काय अशी म्हणजे ह्यानी जशी क्यूट मोमेंट सांगितली तुझ्या बाबतीत काय असं झालंय? निशांत पण मला हे नव्हतं माहिती आहे, मी कधी टेस्ट पण नाही केलं आजपर्यंत ऍक्च्युली गोल्ड स्पॉट. नाही पण त्यांनी आठवण काय सांगितली की आईनी मला पण अरे आईच्या लग्नातलं माझ्या आईने मला सीडी दाखवली, VCR असतो ना, ती तो सीडी मध्ये नाही तू बघच. गौरव तुझ्या बाबतीत काही आहे असं नाही, एखादा मी scene? म्हटलं ना मी 98ची फिल्म आहे आणि मी 99चा बॉर्न आहे. मी एवढं काय अनुभवलं नाही, पण मजा येते. आता ते सगळे किस्से एक एक ऐकून मजा येते थोडं. सो काय माझ्यासोबत अजून काय घडलेलं नाहीये, मी वाट पण नाही बघत आहे सर. हां, पण श्रीकांत सर ते आपण म्हणतो ना की ओल्ड स्कूल लव्ह ते. हा तुमचा पण फोटो आहे का तसा? वा. चल पण ते ओल्ड स्कूल लव्ह आपण म्हणतो ना, तर ते कॉलेजमधलं ह्या सिनेमाच्या निमित्ताने तो एरा पुन्हा एकदा फ्लॅशबॅक झाला का? हो प्रत्येक कारण गोष्ट. म्हणजे अत्यंत सेटवरती उत्तम काम केलं होतं दिग्दर्शकाने. सेट डिझायनर उत्तम होते. कारण आता पुण्यात ह्या काळात जर तसा हा चित्रपट शूट करायचा असेल तर तसे वाडेच राहिले नाहीत. मग तसा वाडा दिसेल अशी ती जागा शोधणं आणि म्हणजे त्या प्रिमायसेसमध्ये ती स्कूटर ते जुनी परत तेव्हा त्या सिरियल्स ज्या काही लागायच्या आमच्या काळात, तर त्याचं ते देखो मगर प्यार से वगैरे ते रेफरन्स खूप सुंदर काम केलं होतं. आणि तो काळ उभा राहिला, तो वाडा उभा राहिला. कधी काय म्हणजे मी वाड्यात वाढलेलो किंवा बरेच म्हणजे तू वाड्यात राहिली नाही. हा वाड्यात हां तर म्हणजे तो काळ म्हणजे तो वाडा एक ती संस्कृती तितकी भारी आहे की कुणाच्याही घरात भस्कन जात नाही. आता त्या तुम्ही चित्रपटात बघा की ही सगळी पोरं आमच्या घरी येत आहेत, हे सगळे कुठेतरी जात आहेत. म्हणजे हा फ्रीडम होता. म्हणजे कोणी कुणाच्या घरात गेलं तरी काही वाटायचं नाही. घरीच टीव्ही आणि सगळे येऊन बघतायत, एकाच्या घरीच फ्रीज आहे. तसंच असायचं. एकाचकडे चित्रपट म्हणजे टीव्ही असायचा आणि तो ठरलेला असायचं की सगळेजण मग ते टीव्ही बघणार किंवा मॅच किंवा काही तत्सम. रामायण मला असं वाटतं फॅड. येस तर तो सगळा काळ उभा केला होता दिग्दर्शकाने. आणि तुम्हाला तो तिकडे त्यावेळेस घेऊन जातो. म्हणजे ज्यांना हा काळ जगायला मिळाला नाही त्यांना बघायला मिळेल, आणि ज्यांनी काळ हा जगलाय तर त्यांना अनुभवायला मिळेल, असं तो चित्रपट आहे. आणि मी पण जस्ट ऐकलंय की रामायण लागायचं तेव्हा रस्ते मोकळे असायचे, सगळे टीव्ही समोर येऊन बसायचे. सो हे मला असं वाटतं ज्यांना माहीत नव्हतं ना तो हा सिनेमा दाखवणार आहे. आणि आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये वगैरे रेट्रो लुक करतो, पण ॲक्च्युअलमध्ये कसं होतं ते आम्हाला बघायला मिळणार आहे. तर एली, तू तर बॉलिवूड मूवीची फॅन आहेसच, पण आता मराठी मूवीत पहिल्यांदा काम करताना किंवा हा एक्सपिरियन्स किती महत्त्वाचा आहे आणि कसा तू तुझ्यासोबत ठेवणार आहेस मेमरीमध्ये? एक्सपीरियंस मतलब इतना अच्छा रहा कि मतलब मैं बहुत खुश होंगी कि अगर और अच्छे मराठी स्क्रिप्ट्स ऑफर्स आएगा मेरे पास,
और एक्चुअली मैंने मराठी फिल्म्स भी डिस्कवर किया जैसे मैं इंडिया में आई हूँ, जैसे मैंने साउथ की फिल्म्स भी बहुत डिस्कवर किया है, और जो मैं जानते नहीं थी। स्वीडन में मैं सिर्फ बॉलीवुड के बारे में जानती थी, और मेरा प्यार इंडियन कल्चर के लिए है, यू नो, सो इट वाज नॉट लाइक बॉलीवुड लाइक ओनली दैट सिनेमा, इट वाज द कल्चर विच इज सीन, यू नो, फिल्मों के अंदर। सो जब मैंने ये डिस्कवर किया कि ओ देर इज़ मोर डिफरेंट टाइप ऑफ सिनेमास, कि मतलब अलग भाषा में बात करते हैं और कल्चरल वाइज भी थोड़ा अलग है, खाना वगैरह, ट्रेडिशनल कपड़ा, ये सब। और मैंने कुछ ऐसे मराठी फिल्म्स भी देखा है स्क्रीनिंग्स में ऐसा जाके, और एंड आई एन्जॉयड इट। भले मैं भाषा नहीं समझती थी, बट एक्सप्रेशन से समझ में आ रहा है, यू नो, एंड आई रियली एन्जॉयड इट। सो जैसे ये स्क्रिप्ट आया मेरे पास, आई वाज लाइक वाओ, मतलब एक ऐसा डायरेक्टर है, मतलब मराठी सिनेमा से, जो मेरे बारे में ऐसे सोचते हैं कि ओके आई थिंक आई वांट टू अप्रोच एली फॉर दिस रोल। मैंने बस ये सोचा कि मैं कर पाऊँगी कि नहीं, क्योंकि मैं ये चाहती थी कि मैं अपने सारे मराठी डायलॉग्स खुद ही बोलूँगी, तब मतलब वो प्राउड मोमेंट फील होगा ना कि कुछ ऐसा अचीव किया है। अदरवाइज मज़ा भी नहीं आएगा, मतलब एक्टिंग में भी थोड़ा सा आई फील कि पता नहीं, मतलब नहीं लगेगा, हाँ, मतलब मज़ा नहीं आएगा। सो 6 महीने में मैंने प्रैक्टिस किया है केदार जी के साथ, मेरा कोच। अब सारा मतलब डायलॉग्स, हर शब्द एकदम प्रॉपर होना चाहिए। निशांत ने हेल्प की का? नहीं, निशांत ने हेल्प नहीं किया, बट कल हमारा एक दूसरा प्रमोशन था, वहाँ पे मैंने एक शब्द गलत ही बोला, तो तब मुझे मालूम पड़ा कि अपेरेंटली मराठी में कुछ ऐसे शब्द है जो डबल मीनिंग होता है, और बहुत गंदा चीज़ भी हो सकता है अगर आप वो थोड़ा प्रोनाउंसिएशन। तो मैं एकदम शॉक्ड हो गया कि जो मैंने बोला वो मतलब कुछ और ही था, एकदम रॉन्ग, एकदम। सो हाँ, तो वो मतलब थोड़ा डेंजरस है, बट है डेंजरस, बाप। पण ठीक आहे, तुझ्यासाठी माफ आहे, कारण का तू शिकतेस, आणि मला असं वाटतं की सगळ्यांनाच इकडे वाटत असं की मराठीमध्ये आता एलीने काहीतरी म्हणावं ना आपल्या सगळ्यांसाठी, आणि प्रेक्षकही वाट बघतात की एली कुछ तो मराठी में हो जाए, मतलब ह्या पूर्ण पिरियड मध्ये तू शिकली आहेस जी। अच्छा, तो फिल्म के अंदर एक डायलॉग है, हाँ, कि आहे की नाही गंमत, प्रयत्न केला तर इम्पॉसिबलचं पॉसिबल होऊ शकतं। वाह, क्या बात है। हाँ, बट मज़ा आया बहुत टू स्पीक इन मराठी, एक्चुअली अच्छा लगा मुझे। सो आई एम वेरी हैप्पी। मैं बस उम्मीद करती हूँ कि जितने सारे मतलब मराठी लोग हैं वो भी हमारा फिल्म जाके देखेंगे, और मतलब वो भी ऐसा खुश और प्राउड भी फील करेंगे कि जिस तरीके से मैंने अपने डायलॉग्स को डिलीवर किया है। मतलब आई विल बी हैप्पी फॉर दैट, बिकॉज मुंबई इज़ वेरी स्पेशल टू मी, महाराष्ट्र इज़ वेरी स्पेशल टू मी, क्योंकि मैं यहीं पर आई हूँ, और मतलब दिस सिटी हैज़ एम्ब्रेस्ड मी, इट हैज़ एक्सेप्टेड मी, सो दिस इज़ मी लाइक गिविंग बैक। आणि मराठी लोक तसे असतात की तू ट्राय करतेस ॲटलिस्ट, आणि ह्याचं आम्हाला खूप महत्त्व वाटतं। हाँ, और सबसे बेस्ट चीज़ एक्चुअली इज़ लाइक जितने मेरे मतलब स्टाफ लोग हैं जो मेरे लिए काम करते हैं, जो महाराष्ट्रन है ना, मतलब उनका चेहरा देखे कि वो कितना ऐसा खुश है, एक्साइटेड है कि मतलब मैडम मराठी फिल्म आ रहा है, मतलब वो मेरे लिए इज़ लाइक द बेस्ट फीलिंग एवर टू सी लाइक देयर उनकी खुशी। हाँ, सो या। पण निशांत, त्याच्यामध्ये तू तुझ्या टीचरच्या प्रेमात पडतोयस, असं म्हणजे तुझा एक क्रश आहे, रिअल लाईफमध्ये असं काही नाही ना? हा, लेटर दिलंस की टीचरला वगैरे? नाही, रिअल लाईफमध्ये आता मला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मला हे खूप जणांनी विचारलं आणि मी सगळीकडे सांगितलं। आता मला ही भीती वाटते की खरंच त्या टीचरनी कुठला तरी इंटरव्ह्यू बघितला तर कळेल अरे ही मी होते, त्यामुळे आता मला भीती वाटायला लागली, कळेलच तिला किती होती म्हणून, कारण एफर्ट्स घेतले होते। कारण मला असं होता विचार क्रश की मला असं छान वाटायचं जेव्हा ती माझ्याशी बोलायची, आणि मी शाळेत पण ऍक्टिंग करायचो, लाईक तेव्हा मी ऍड्स आणि फिल्म्स करायचो, तर ती माझ्याशी खूप बोलायची आणि सगळे जळायचे, तर ते मला खूप छान वाटायचं की सगळे पण जळत आहे, ती माझी बोलतीये। पण आता मी सगळीकडे सांगितलं आणि आता मला असं वाटतंय की तिला कळणार आहे, पण ठीक आहे, होतं। बरं, आता जे व्हिडिओ बघतात ना त्या तुझ्या मित्रांसाठी मला एक टिप सांग ना, की कसं म्हणजे
क्रशला कसं डेटवर नेण्यासाठी प्रपोज करायचं बाबा एक तू टिप सांग. हा सांगू शकतो, मला त्याच्या बाजूला बसून कळलं की तो बॅक ऑफ द माइंड ना बरंच त्याचं चालू आहे काय 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 काय. हा बरं टिप दे. आता इट इज इझी की विचार इलू इलू बघायला घेऊन जा है ना, असं बोल की आता माझे मित्र असे आहेत की ते एक मित्र 5 मैत्रिणींना नेईन इलू इलू बघायला, त्यामुळे ते नेतील एवढं मला माहिती आहे. हळूहळू सगळं हा त्यांच्यासाठी चांगलंच आहे. आणि मी तर त्यांना सांगेन की न्याच, आणि मला माहिती आहे नेतील, आणि ते तेवढे हुशार आहेत कारण जेन्झी आहेत ना, माहिती आहे त्यांना की कसं न्यायचंय, त्यांना सांगायची गरज नाही आहे. मला असं वाटतं 5 मिनिटं अजून कंटिन्यू केलं की सगळं बाहेर पडेल. सो येस, पण खूप धमाल आहे कारण का गाणी इतकी फ्रेश आहेत आणि असं नाचवसंच वाटतं डिरेक्ट जाऊन त्या गाण्यांवर. पण थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना इलू इलूसाठी. एकत्र मिळून काय असं एक दणक्यात अपील कराल, कारण का ते तर महत्वाचं आहे. क्या करना है? अपील करना एक दणक्यात मीन्स फुल ऑन. तिला सांगू से 31st अपील करना है पब्लिक मराठी में. मराठी में. यार मेरा इंग्लिश भी इतना अच्छा नहीं है, कुछ ऐसे शब्द है जो मराठी मैं नहीं समझती इसका मतलब क्या. आम्ही तुला करेक्ट करू, तू मराठीमध्ये ट्राय कर. हाँ 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 परत काहीतरी शब्द निघायचा. आना चाहिए जी. मी वाट बघते. अच्छा हाँ, मैं 31 जानेवारीला चित्रा 31 जनवरीला थिएटर में. हाँ हाँ हाँ, ये मत बोलो, मैंने कुछ और बोला. चित्रपट थिएटर. अच्छा हाँ, सो ओके ठीक है. हाँ हाँ, मैं ऐसे ही बोलूँगी ना, आमची फिल्म. हाँ हाँ, आमची फिल्म इलू इलू 1998 31 जानेवारीला थिएटर्स मध्ये बघा. करेक्ट ना? हाँ, नक्की बघा. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू.